नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आणि मित्रांनो, काल आपलं 3 फेब्रुवारीला लेक्चर झाले नसल्यामुळे आज आपण 3 आणि 4 या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी असणार आहेत त्या डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. चला मग सुरुवात करूया महत्त्वाच्या अशा घडामोडींना. तर पहिला आणि अत्यंत महत्त्वाचा असा प्रश्न असेल की नुकतेच कुष्ठरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्र राज्यात कोणती मोहीम राबवण्यात आली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, कुसुम मोहीम त्याचं नाव आहे, जे की नुकतंच महाराष्ट्रामध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर कुष्ठरोग मुक्तीसाठी कुसुम मोहीम असं त्याचं नाव आहे, जे की नुकतंच 30 जानेवारीला ज्या दिवशी कुष्ठरोग निवारण दिन असतं त्या दिवशी सुरू करण्यात आलेली आहे. याचा कालावधी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान असणार आहे. याचा उद्देश काय आहे? का ही मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर 2027 वर्षापर्यंत महाराष्ट्रात शून्य कुष्ठरोग प्रसार साध्य करणं हे या मोहिमेचं उद्दिष्ट आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यासाठी लक्ष्य गट कोणते ठेवण्यात आले आहेत? तर जे स्थलांतरित मजूर असतात किंवा खाणकामगार, वीटभट्टी कामगार, कैदी असतील किंवा वसतिगृहातील विद्यार्थी जे आहेत त्यांना या ठिकाणी जाऊन त्यांची तपासणी केली जाणार आहे आणि कोणाकोणाला कुष्ठरोग झालेला आहे याची चाचपणी या ठिकाणी केली जाणार आहे आणि याची अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्या काही आशा कार्यकर्त्या असतात, ज्या की अंगणवाडी सेविका म्हणून आपण ओळखतो अशा, तसेच जे काही पुरुष स्वयंसेवक असतात त्यांच्या मार्फत हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. यासाठी उपचार पद्धती असणार आहे. जे काही MDT म्हणजेच मल्टी ड्रग थेरपी जी असते या औषध उपचारांचा यामध्ये वापर हा केला जाणार आहे. यासाठी जनजागृती मोहीम सुद्धा राबवण्यात येणार आहे, जिचं नाव असणार आहे स्पर्श अभियान. असं याच मोहिमेअंतर्गत जनजागृती या रोगाविषयी केली जाणार आहे. त्यासोबतच आपल्याला कुष्ठरोगाविषयी लक्षात ठेवायचं आहे. त्यालाच आपण लेप्रोसी असं म्हणतो. आणि हा जो काही कुष्ठरोग होत असतो ते ते एक जीवाणूमुळे होते. त्याचं नाव आहे मायकोबॅक्टेरियम लेप्री. हा जो काही रोग आहे तो प्रामुख्याने त्वचा आणि मज्जातंतूवर परिणाम करत असतो. यासाठीची जी उपचार पद्धती आहे ती MDT अर्थात मल्टी ड्रग थेरपी आहे आणि हा एक पूर्णपणे बरा होणारा आजार आहे आणि या आजाराविषयी समाजामध्ये बरेच असे संभ्रम आहेत मित्रांनो, जे की या मोहिमेद्वारे ते दूर करण्याचा प्रयत्न हे केला जाणार आहे. हे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की पुणे आणि बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, नुकतंच सुनेत्रा पवार जे आहेत त्यांना नुकतंच पुणे आणि बीड जिल्ह्याच्या नवीन पालकमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेलं आहे किंवा त्यांच्याकडे हे जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर या ज्या काही सुनेत्रा पवार आहेत त्या माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी आहेत. त्यांचं निधन झाल्यानंतर हे जे काही पुणे असेल किंवा बीड जिल्हा असेल त्या दोन्ही जिल्ह्यांची पालकमंत्री पदाची जबाबदारी अजितदादांवर होती. त्यांच्या मृत्यूनंतर या ज्या काही सुनेत्रा पवार आहेत त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनलेल्या आहेत. त्याची त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर आता त्यांना या 2 जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच या ज्या काही सुनेत्रा पवार आहेत त्यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये कोणती खाती देण्यात आली आहेत तर ते लक्षात ठेवायचं आहे. राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही 3 खाती या सुनेत्रा पवार यांच्याकडे असणार आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच खालीलपैकी कोणाला ग्रॅमी पुरस्काराने नुकतंच सन्मानित करण्यात आलं आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए, दलाई लामा यांना नुकतंच ग्रॅमी पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही ग्रॅमी पुरस्कार आहे त्याची ही 68व्या क्रमांकाची आवृत्ती होती, जी की नुकतंच अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी हा सोहळा पार पडलेला आहे. आणि हा जो काही पुरस्कार आहे तो संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. हे मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. तसेच या पुरस्कारामधील मुख्य विजेते कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. तर अल्बम ऑफ द इयर साठी पुरस्कार देण्यात आलेला आहे बॅड बनी यांना. हे पुरस्कार जिंकणारे पहिले स्पॅनिश भाषेतील अल्बम ठरलेला आहे. तसेच दुसरं आहे रेकॉर्ड ऑफ द इयर. याचा पुरस्कार केंड्रिक लमार आणि सीजा जे आहे त्यांना देण्यात आलेला आहे त्यांच्या लुथर यासाठी. सॉन्ग ऑफ द इयर यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे
बिली आयलिश यांना त्यांच्या वाईल्ड फ्लॉवरसाठी, सर्वोत्कृष्ट रॅप अल्बमसाठी केंड्रिक लमार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्या रॅपचं नाव आहे GNX. त्यानंतर सर्वोत्कृष्ट पॉप व्होकल अल्बम यासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे लेडी गागा यांना त्यांच्या मेहेम या अल्बमसाठी. पॉप अल्बम आहे हा, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि महत्त्वाचं नाव आपल्यासाठी यामध्ये दलाई लामा यांचं आहे मित्रांनो. त्यांना सुद्धा यामध्येच ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यांचं अल्बम आहे मेडिटेशन द रिफ्लेक्शन्स ऑफ हिज हॉलिनेस द दलाई लामा, आणि हा पुरस्कार त्यांच्या वयाच्या 90व्या वर्षी मिळालेला आहे मित्रांनो, आणि त्यांचा हा पहिलाच ग्रॅमी पुरस्कार आहे. हे नाव आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे. यावर आपल्या परीक्षेमध्ये प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. हा स्टार करून ठेवायचा आहे. त्यासोबतच यामध्ये अजून एक विक्रम घडलेला आहे. जो केंड्रिक लमार आहे त्याने यामध्ये 5 पुरस्कार जिंकून इतिहास रचलेला आहे. तसेच तो ग्रॅमी पुरस्कारांच्या इतिहासामध्ये सर्वाधिक 27 ग्रॅमी जिंकणारा रॅपर सुद्धा ठरलेला आहे. हे सुद्धा मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प मांडला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, 9व्यांदा. नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारताचं अर्थसंकल्प मांडलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर हे जे काही अर्थसंकल्प आहे 2026-27 साठीचं, ते आपल्या भारताच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन यांनी 9व्यांदा मांडलेलं आहे. सर्वाधिक वेळा मग अर्थसंकल्प मांडणारे अर्थमंत्री कोण आहेत असं जर प्रश्न विचारला, नाव लक्षात ठेवायचं आहे. मोरारजी देसाई त्यांनी तब्बल 10 वेळा भारताचा अर्थसंकल्प मांडलेला आहे. या अर्थसंकल्पामधील आपल्याला काही प्रमुख तरतुदी लक्षात ठेवायच्या आहेत. जसं की शिक्षणामध्ये जर बघितलं तर 15,000 शाळा आणि 500 कॉलेज असणार आहेत, की ज्यामध्ये कंटेंट क्रिएटर लॅब स्थापन केलं जाणार आहेत. कारण मित्रांनो, येणारं जे काही युग आहे ते टेक्नॉलॉजीचं, तंत्रज्ञानाचं असणार आहे, आणि यामध्ये कंटेंट क्रिएटरचा खूप मोठा रोल असणार आहे. म्हणूनच जगासोबत चालण्यासाठी सरकारने पुढाकार घेतलेला आहे. अशा लहान मुलांना, विद्यार्थ्यांना कंटेंट कसं बनवलं जाणार आहे किंवा कसं बनवावा याविषयी प्रशिक्षण त्यांना दिलं जाणार आहे. त्यांना शिकवलं जाणार आहे. जेणेकरून हे विद्यार्थी याच्याच माध्यमातून पुढे जाऊन रोजगार निर्मितीही करू शकणार आहेत. एक साइड स्किल म्हणून याद्वारे ही गोष्ट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवली जाणार आहे. तर हे एक मुद्दा आपण लक्षात ठेवायचा आहे. कृषी क्षेत्रासाठी जर बघितलं तर शेतकऱ्यांसाठी भारत विस्तार या नवीन AI टूलची निर्मिती केली जाणार आहे. आरोग्याविषयी जर बघितलं तर कॅन्सर आणि हिमोफिलिया हे जे काही आजार आहेत त्यावरील जे 17 प्रकारचे औषध आहेत, त्याला जे काही कस्टम ड्युटी किंवा सीमाशुल्क हे सरकारकडे लावलं जात असतं, ते सरकारने आता रद्द केलेलं आहे. तसेच देशामध्ये 3 नवीन अखिल भारतीय आयुर्वेद संस्था स्थापन केल्या जाणार आहेत. हे आपण मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. महिलांविषयी जर बघितलं तर महिलांसाठी सवलतीमध्ये कर्ज देण्यासाठी शी मार्ट योजना, आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुलींसाठी हॉस्टेल उभारण्याची घोषणा याद्वारे करण्यात आलेली आहे. पायाभूत सुविधांमध्ये जर बघितलं तर देशामध्ये 7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉर जे आहेत ते स्थापन केले जाणार आहेत. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 3 आहेत: मुंबई पुणे, मुंबई हैदराबाद आणि पुणे नाशिक. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच उद्योग क्षेत्राविषयी जर बघितलं तर लघु उद्योग जे असतात त्यांना सल्ला देण्यासाठी कॉर्पोरेट मित्र उपक्रम हा सुरू करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. ही काही महत्वाची तरतुदी या अर्थसंकल्पातील आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तसेच आपल्याला अर्थसंकल्पाविषयी काही महत्वाचे मुद्दे बघा. तर संविधानामध्ये कलम 112 आहे, ज्यामध्ये वार्षिक वित्तीय विवरणपत्र असा शब्द उल्लेख आहे. अर्थसंकल्प आपण सोयीनुसार शब्द वापरलेला आहे, पण अर्थसंकल्प असा शब्द आपल्याला राज्यघटनेमध्ये कुठेही पाहायला मिळत नाही. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी मांडण्यात आला होता तर 1860 मध्ये ब्रिटिश अधिकारी जेम्स विल्सन यांनी हा पहिला भारताचा अर्थसंकल्प मांडलेला होता. आणि स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प RK षण्मुखम चेट्टी जे आहेत त्यांनी मांडलेला होता 1947 साली. हे तिन्ही मुद्दे आपल्यासाठी महत्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतरचा प्रश्न असेल की ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 नुसार भारतातील राहण्यायोग्य शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचं योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर ए,
पुणे हा या इंडेक्सनुसार भारतातलं सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर हा ठरलेला आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर इंडेक्सचं नाव आहे ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2026 आणि नुकतंच हे केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय जे आहे त्याच्यामार्फत जाहीर करण्यात आलेलं आहे. तसेच आपल्याला ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स म्हणजे काय याचा अर्थ समजून घ्यायचा आहे. तर विविध शहरांमधील राहणीमानाचा दर्जा असेल, आर्थिक संधी म्हणजे त्यांना रोजगार मिळत आहे का, त्यासोबतच जे काही शाश्वत विकास आहे, या सर्व पैलूंचा त्या ठिकाणी विचार केला जात असतो. सर्व मूल्यांकन केलं जात असतं आणि त्या आधारावर हे इंडेक्स तयार केलं जात असतं. यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील पुणे हे शहर भारतातलं सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर हा ठरलेला आहे. म्हणून आपल्यासाठी हे महत्त्वाचा मुद्दा आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. टॉप शहरं या इंडेक्सनुसार महाराष्ट्रातील 3 आहेत. पुणे आहे पहिलं, दुसरं आहे नवी मुंबई आणि तिसरं आहे बृहन्मुंबई. त्यानंतर 4थ्या क्रमांकावर आहे तिरुपती आंध्र प्रदेशमधील आणि 5वं आहे चंदीगड. हे आपण लक्षात ठेवायचं आहे 5 शहरं या इंडेक्समध्ये कोणते आहेत. यामध्ये मूल्यमापनाचे जे काही मुख्य निकष आहेत, जे पिलर आहेत, ज्याच्या आधारावर हे इंडेक्स तयार करण्यात आलेलं आहे, तर ते लक्षात ठेवायचं आहे. जीवनमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता आणि शाश्वतता, तसेच नागरिकांचं मत काय आहे, हे सर्व बाबी यामध्ये विचारात घेण्यात आलेले आहेत. हे आपण याविषयी लक्षात ठेवायचं आहे. कारण महाराष्ट्राच्या पुणे शहराने यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असल्यामुळे आपल्याला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच केंद्रीय बजेट 2026 मध्ये कोणते मिशन सुरू करण्यात आले? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, इंडिया सेमीकंडक्टर मिशन असं त्याचं नाव आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 असं त्याचं नाव आहे. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर हे जे काही मिशन आहे ते डिसेंबर 2021 मध्ये सुरू करण्यात आलेलं होतं. पण आता परत एकदा केंद्रीय जे काही अर्थसंकल्प मांडण्यात आलेला आहे 2026चं, त्यामध्ये या मिशनची 2.0 आवृत्ती जाहीर करण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं तर एकूण खर्च 40,000 कोटी एवढा निर्धारित करण्यात आलेला आहे आणि या 2026-27 वर्षासाठी 1,000 कोटींची तरतूद यासाठी करण्यात आलेली आहे. यासाठीच एक शक्ती उपक्रम आहे. त्यासाठी 10,000 कोटींच्या तरतुदीसह हा नवा उपक्रम सुरू केला जाणार आहे. याद्वारे सेमीकंडक्टर जे काही क्षेत्र आहे त्याला बळकटी मिळणार आहे. आणि हे जे काही सेमीकंडक्टर असतं मित्रांनो, एक प्रकारची चिप असते. त्या चिपचा सर्वच इलेक्ट्रॉनिक ज्या काही वस्तू असतात, जसं की लॅपटॉप, कॉम्प्युटर असतील, मोबाईल असतील किंवा त्यासोबतच जे काही आपले इलेक्ट्रिक वाहनं वगैरे असतात, त्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा घटक असतो सेमीकंडक्टर. आणि सध्या जर बघितलं तर भारत हा सेमीकंडक्टर तैवानसारख्या आणि चीनसारख्या देशांमधून आयात करत असतो. म्हणून या देशांवरचं जे आपलं अवलंबित्व आहे ते कमी करण्यासाठी अशा प्रकारचे पाऊल आपल्या सरकारकडून घेतले जात आहेत. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असेल, की नुकतेच पंजाबमधील आदमपूर विमानतळाचे नाव बदलून काय ठेवण्यात आले आहे? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर डी, श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असं त्याचं नाव बदलून ठेवण्यात आलेलं आहे. ते आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याविषयी काही महत्त्वाचे मुद्दे बघा. तर जालंधर, पंजाब राज्यामधील हे आदमपूर विमानतळ आहे. त्याचं नाव बदलून आता श्री गुरु रविदास महाराजजी विमानतळ असं करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही गुरु रविदास महाराज आहेत, ते पंजाबमधील एक समता आणि मानवतेचे संदेश देणारे महान संत होऊन गेलेले आहेत मित्रांनो. त्यांच्याच नावावर या विमानतळाला नाव हे देण्यात आलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक होमवर्क क्वेश्चन या ठिकाणी मी सांगणार आहे, की नुकतंच मागच्या वर्षी महाराष्ट्रातील पुणे विमानतळाचं नाव बदलून काय ठेवण्यात आलेलं आहे किंवा कोणाचं नाव त्या विमानतळाला देण्यात आलेलं आहे, हे तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि जे विद्यार्थी कॉमेंट बॉक्समध्ये या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत, त्यांना आपण ठरल्याप्रमाणे या महिन्याच्या शेवटी बक्षिसं देणार आहोत. चला मग पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर सी, 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन हा साजरा केला जात असतो. त्यानंतर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे बघायचे आहेत. तर जागतिक कर्करोग दिन 4 फेब्रुवारीला जगभरामध्ये साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश काय आहे? तर कर्करोगाबद्दल जनजागृती करणे, या रोगाविषयी सांगणे याचा हा मुख्य उद्देश आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. तसेच
विविध कर्करोगाचे प्रकार आहेत ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. जसं की पहिला आहे स्तनाचा कर्करोग, त्यालाच आपण ब्रेस्ट कॅन्सर म्हणतो, जे की स्त्रियांमध्ये आढळणारा एक सामान्य कॅन्सरचा प्रकार आहे. त्यानंतर आहे तोंडाचा कर्करोग, जे की तंबाखू, सुपारी यासारख्या गुटखा सेवनामुळे होत असतो. फुफ्फुसाचा कर्करोग, त्यालाच आपण लंग कॅन्सर म्हणतो, जे की प्रामुख्याने धूम्रपानामुळे होत असतो. गर्भाशयाचा कर्करोग अर्थात सर्व्हायकल कॅन्सर, जे की स्त्रियांच्या गर्भाशयाच्या मुखाला होणारा कर्करोग असतो. त्यानंतरचा आहे त्वचेचा कर्करोग, जे की सूर्याच्या अतिनील किरणांच्या संपर्कामुळे होण्याची शक्यता होत असते. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि पुरुषांमध्ये आढळणारा एक कॅन्सर असतं प्रोस्टेट कॅन्सर, जे की पुरुषांच्या जी काही पौरुष ग्रंथी असते त्याला हा कर्करोग होत असतो. एवढे काही महत्वाचे कर्करोगाचे प्रकार आपण लक्षात घ्यायचे आहेत. त्यानंतर कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या, त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत. तर पहिला प्रश्न बघितला होता, की नुकतेच ऑस्ट्रेलियन ओपन 2026 चा पुरुष एकेरीचा विजेता कोण ठरला? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए कार्लोस अल्कराज. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की ऑस्ट्रेलियन ओपन 2026 ची महिला एकेरीची विजेता कोण ठरली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर डी एलिना रायबाकिना. त्यानंतरचा प्रश्न होता, की नमो लक्ष्मी योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी गुजरात या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की भारतातील पहिली वकील प्रशिक्षण अकादमी कोठे सुरू करण्यात आली? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए महाराष्ट्र या राज्यामध्ये. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की नुकतेच पैमाना नावाने नवीन पोर्टल कोणी सुरू केले आहे? त्याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए सांख्यिकी मंत्रालयाकडून हे पैमाना नावाचं पोर्टल नुकतंच सुरू करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न घेतला होता, की इंडिया एनर्जी वीक 2026 चे आयोजन कोठे करण्यात आले होते? याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए गोवा या ठिकाणी. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, की जागतिक पाणथळ दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन्स या ठिकाणी होते आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी 2 फेब्रुवारीला. त्यानंतर मित्रांनो, आपण तुमच्यासाठी एक होमवर्क क्वेश्चन दिला होता. तो प्रश्न असा होता, की भारतातील रामसर स्थळांची सध्या एकूण संख्या किती झाली आहे? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याचं उत्तर अतिशय सुंदरपणे डिटेलमध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती नाही, त्यांच्यासाठी उत्तर आपण सांगणार आहोत. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी. एकूण सध्या भारतामध्ये 98 रामसर स्थळांची संख्या ही झालेली आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असेल, की कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार नुकताच देण्यात आलेला आहे? तर हा एक महत्त्वाचा पुरस्कारांसंबंधित प्रश्न आहे. बघूया किती विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर हे माहिती आहे. आणि जे विद्यार्थी या प्रश्नांचं उत्तर दररोजच्या दररोज कमेंट बॉक्समध्ये सर्वात अगोदर देतील, अशा विद्यार्थ्यांना आपण ठरल्याप्रमाणे या महिन्याच्या शेवटी पुरस्कार नक्कीच देणार आहोत. चला मग थांबूया या ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, अजून कोणत्या प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपण बनवायला पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासाठी ते बनवण्याचा प्रयत्न आपण करू. थांबूया मग. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.